मित्रांनो दरवाजा तर हे बघा हा महादरवाजा आहे. इथून आम्ही असं चढून इथून वरती आलोय आणि आत्ता सकाळचा तुम्ही हा व्ह्यू पाहू शकता. काय व्ह्यू आहे खतरनाक. दर दिवशी यांचं येणं जाणं असतं. तर मित्रांनो बघू शकताय शिवाला आता दादांनी खांद्यावर घेतलाय. वडिलांच्या खांद्यावर शिवा रायगड दर्शन. शिवा बघता बघताना आमच्या शिवाला येते झोप. काय नाही शिवार्थ नाव आहे त्याला, सगळे शिवाच बोलतात. शिवार्थ. हां महाराजांचं सिंहासन आहे बघा. एकदम समोरासमोर, अगदी समोरासमोर नगरखान्याच्या. सुप्रभात मित्रांनो, जय शिवराय. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ येते, खूप आनंद होतोय. बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ करतोय आणि आज मी आहे रायगड किल्ल्यावर. नवीन वर्षाची सुरुवात, आज गुढीपाडवा आहे आणि गुढीपाडव्याच्या दिवशी आज रायगड किल्ल्यावर आलो आहे. नवीन वर्षाची सुरुवात महाराजांच्या दर्शनाने करतो आहे आणि या किल्ल्यावर येण्याचं मुख्य कारण म्हणजे शिवा आहे, दादाचा मुलगा आहे शिवा. तर त्याला घेऊन आलेलो आहे. त्याचा उद्या वाढदिवस आहे, पण त्याला आज घेऊन आलेलो आहे कारण आज चांगला दिवस आहे, त्यामुळे त्याला आज घेऊन आलेलो आहे. बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ येतो आहे. या व्हिडिओमध्ये जास्त काय माहिती वगैरे म्हणजे जेवढं होईल तेवढं सांगण्याचा प्रयत्न करू. पण जर तुम्हाला सगळी माहिती वगैरे पाहिजे असेल या किल्ल्याची तर ऑलरेडी एक मी व्हिडिओ टाकलेला आहे. 2024 नंतर डायरेक्ट 2026 1.5 वर्षाच्या गॅपनंतर येते. चला मग मित्रांनो आता आपण सगळे फिरणारच आहोत, तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवतो आणि व्हिडिओ सुरुवातीपासून बघा शेवटपर्यंत बघा. तर चला. गणपती बाप्पा गावचे भैरी की छत्रपती शिवाजी महाराज की जय. हसतोय बघा शिवा. इकडे बघ हसतोय, पण इकडे बघ हसतोय. आपण रायगडावर जायचं ना, गडावर वरती. ए शिवा झोप पण लागले. इकडे बघा मित्रांनो, लास्ट टाइम आलेलो ते इथेच थांबलेलो. चला चला जायचं ना. पाया पडा बाबू. डोकं टेक, डोकं टेक. ए डोकं टेक. हसतोय तो. डोकं टेक. चला या चालत या चला. चला चल चल चला चला. हसतंय. तर मित्रांनो आम्ही बघा शिवा आणि मी चालतोय. शिवाला काय झालं? ए काय झालं? चला आम्ही आता चालायला घेतलंय. काय काय नाही होत? दमली? अरे बाप, आम्ही किती चढतो बघ, अजून एवढा चढलोय दमलो नाही. बाहेर जाते पूर्ण. काय जाते? ही पावडर लावलीस का काय? हे बघा मित्रांनो रात्रीचे वाजले म्हणजे सकाळचे, रात्रीचे ना सकाळचे वाजले 5:30. चढायला घेतले आणि दरवाजा खोलायच्या आत आम्हाला चढायचं आहे. आमचा मेन टार्गेट आहे. तर मित्रांनो आत्ता सूर्योदय होतोय आणि तुम्ही पाहू शकता एकदम काय तो क्षण आहे सूर्योदय होताना. आणि हा टकमक टोक आहे इकडे, तर तुम्ही बघू शकताय हा क्षण. ताई भारी वाटते ना?
छान वाटते. अय शिवा, अय काय बोलता वहिनी? ब्लॉगमध्ये बोला पहिल्यांदाच काहीतरी. खूप मस्त वाटते. आणि शिवा बघतोय बघा कसा टक्कून बघतोय. खोल काय दरवाजा. हे बघा जवळ आला. हे बघा इथे इथे मित्रांनो, इथे किथून दगड कोसळला इथे बघा. आणि त्या दगडाचं वजन बघा एवढूसाच आहे, पण तो हलण्याचा झाला आहे. त्याचा आवाज बघा एकदम लोखंडासारखा. म्हणजे विचार करा किती मजबूत दगड असतील त्या काळचे. आणि इथे सुद्धा एक दगड कोसळला आहे. याच्यावर लक्ष द्यावं कृपया. नेहमीप्रमाणे यावेळेस आपल्यासोबत साडेसहा वाजलेत मित्रांनो. 7 वाजता दरवाजा खोलणार आहे. आणि इकडे बघू शकता आपला भाऊ मॅगी बनवतो. कुठून आलात भाऊ? बापरे लय लांबून आला. नवीन वर्षाची सुरुवात म्हणून पहिला गड हा रायगडच करायचा होता. वा आज पूर्ण झाली. त्याला पण भूक लागली वाटतं. दिलेत तरी अजून एक चकली पाहिजे शिस्तीत. मॅगी झाले शिजून. सगळ्यात लहान आहे मोठे आमच्या चुलत चुलत्याचं पोरग. लहानपणी कट्टे खायला कशी झाली मॅगी भाऊ? अरे बाई खायचा विषयच नाही बाबा. नाद मॅगी नाद म्हणजे या अशी घेतो ना अशी टाकतो. मॅगी मॅगी आपण घरी पण करतो, पण गड किल्ल्यांवर येऊन मॅगी करणं आणि खाणं खूप ते कळणारच नाही. घरी करून मॅगी खाणं. मित्रांनो दरवाजा दादा मित्रांनो दरवाजा 7 वाजलेले आहेत आणि दरवाजा फायनली खोललेला आहे. चला चला चला. आणि हे बांधकाम म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलं आहे एकदम वेगळ्याच पद्धतीने हे बाली खाते. हे शिवा तर अजून इथून जवळजवळ अर्धा तास अजून वरती जायचं आहे. तर हे बघा हा महादरवाजा आहे. इथून आम्ही असं चढून इथून वरती आलो आहे. आणि आत्ता सकाळचा तुम्ही हा व्ह्यू पाहू शकता. काय व्ह्यू आहे खतरनाक. दर दिवशी यांचं येणं जाणं असतं. जाऊ द्या. आणि हा एकटा बघतोय बसून. चला ते गेले. आपण कधी जायचा ते बघते गेले. चल आपण पण जायचं ना. ए शिवा चला. एकटाच बसला आहे आणि तिकडे ते चाललेत त्यांना बघतोय. चला. तर मित्रांनो बघू शकताय शिवाला आता दादांनी खांद्यावर घेतलंय. वडिलांच्या खांद्यावर शिवा रायगड दर्शन. शिवा ए शिवा खांद्यावर बसलाय गप. शिवा बोलते पहिला मला रायगडावर घेऊन चला. ए शिवा बघता बघताना आमच्या शिवाला येते झोप. ए काय झोप येते? तो पण बोलतोय किती अजून वरती पण उठवा झाला आता. ती पोचलो इकडे होळीचा माला आहे, पण त्याआधी इकडे बघा शिवाय देवीचं मंदिर आहे बघा. एकदम जुन्या काळातील बांधकाम. जा तिथे पाया पडून जा. इकडे बघा इकडे होळीचा माला इकडे पोचलोय आम्ही. इकडे दादा वहिनी ताई. चला या लवकर या. एकटाच बसला इथे. शिवा
होलीचा माल आहे आणि तिथे एकटाच बसलाय आणि खेळतोय. ए बाबू काय आहे? दगड, इकडे बस शिवा. माती, हे बघ. ए शिवा. एकटाच खेळतोय बघा कसं. हे बघ. टिपा. हा वा मस्त. टिपा. ए शिवा ए, महाराजांचं प्रथमतः दर्शन घेतलेलं आहे होळीच्या माळाजवळ आणि आत्ता आम्ही चाललोय थेट पहिला जगदीश्वराच्या मंदिराजवळ. तिकडे पहिला दर्शन घेऊ आणि मग तिकडून सर्व एक फिरू आम्ही. तर ही बघा बाजारपेठ अशी लांब लचक दोन्ही साईड. शिवाबाई, अय शिवा. हा पूर्ण होळीचा मान. इकडे नगारखाना आहे, तिकडे आपण नंतर जाऊ. शेषनाग. हा काय 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 खातो? चकली काय खातो? चकली आ लागलाय आणि हसतोय पण. ए शिवा इकडे बघ, इकडे बघ. ए वरती बघ. हसतोय. ही बाजारपेठ आहे आणि एक दुकानच म्हणू शकतो आपण. तिथून मी चढलोय आणि तुम्हाला इकडे दाखवतोय की किती मोठं एक दुकान असायचं. हे बघा, हे इथून हा पूर्ण हा भूभाग, हा एक दुकान असा, हा एक दुकान, हा पूर्ण असा तो एक असे बरीच रांग आहे असे दुकानांची. एवढी मोठी बाजारपेठ होती सेम अपोजिट साईडला. पण आता त्याची अवस्था थोडीशी बिकट आहे. याचा इतिहास खूप मोठा आहे. इकडे टकमक टोक आहे. कसले धावतात बघा, कसले जोरात. सकाळ सकाळ न्यायला लागतं का? तर हा बघा शिवा आहे आणि आम्ही आता पोचलोय जगदीश्वराच्या मंदिरात. हे पाय पड डोकं टेक. हे बाबू उठला, शिवा उठला पहिला. चला या, येऊन द्या त्याला ते सोरा. चला या तिकडे नाही, हे इकडे. चला आम्ही चाललो. शिवा. शिवार्थ नाव आहे, त्याला सगळं शिवाच बोलतात. हा. चला या. आवाज रकम. इकडे हनुमंतरायाची मूर्ती आहे, इकडे गणपती बाप्पाची मूर्ती आहे.
तर मित्रांनो जगदीश्वराच्या मंदिराच्या इकडून आलो आहे. इकडून हे आहे जगदीश्वराचं मंदिर, इकडे बाजारपेठ आणि इकडून आत्ता चाललो आहे आम्ही नगरखाना. बघा मित्रांनो नगरखाना कसं आहे. मित्रांनो मी इकडून आलो आहे. नगरखाना आहे हा नगरखाना आहे. नगरखान्याच्या वरती आलो आहे आणि महाराजांचं सिंहासन आहे बघा एकदम समोरासमोर, अगदी समोरासमोर नगरखान्याच्या. इकडे महाराजांचं सिंहासन, तिकडेही चाललो आहे पण त्याआधी म्हटलं इकडे जाऊन येऊया. हे सगळं राज्याभिषेक वगैरे होतं त्यासाठी लावले जाते सगळं लाईटिंग वगैरे. हे बघा किती ओपन स्पेस आहे बघा मित्रांनो. त्यावेळेसचा नजारा कसा असेल इमॅजिन करा. आणि हा तो दगड आहे तो तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये पाहिलाच असेल आणि याची माहिती पण तुम्हाला माहितीच असेल. इथे थोडाही आवाज केला की तो थेट महाराजांपर्यंत तिथपर्यंत ऐकू जायचा. आणि महाराजांचं सिंहासन हे जे समोर दिसते ते इथे दर्शन घेतलं आहे मित्रांनो महाराजांचं. आणि इकडून आता आम्ही पाठच्या दिशेला चाललो जिकडे महाराजांचा राजवाडा आहे, राणीवासा आणि धान्याचे कोठार वगैरे हे सगळं आहे. पालखी दरवाजासुद्धा दाखवतो मी तुम्हाला. हे बघा मित्रांनो हे समोर दिसते ते महाराजांचा राजवाडा. आणि हे इथून ते इथपर्यंत ही पूर्ण रांग हे महाराजांचं किचन होतं. आणि इथून हे जे आहे इथून ती ही पूर्ण रांग हे महाराजांचं सगळं ऑफिस बोलू शकता. म्हणजे पेपर वगैरे सगळ्या गोष्टी इथे व्हायच्या. आणि इथे किचन रूम हे पूर्ण महाराजांचा राजवाडा हा समोर दिसतो तो. आणि पाठी आहे राणीवासा, ते तिकडे गेल्यावर तुम्हाला दाखवतो. इकडे कलबतखाना आहे तिकडे पण दाखवतो. आणि इमारतीसुद्धा आहेत पाठी, ते सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न करतो. हा आहे महाराजांचा राहता राजवाडा. आणि हे चौतार आहे इकडे. आणि स्तंभ बघा किती मजबूत आहेत. विचार करा त्यावेळेस पूर्ण हे स्तंभ इकडे पण आहे, इकडे पण आहे, इकडे पण आहे बघा सह इथे पण आहे, इथे पण आहे. हे स्तंभ होते म्हणजे विचार करा त्यावेळेस हे सगळं बांधकाम कसं असेल. तर हे राजवाडा आहे जे आता आपण बघितलं त्याच्या पाठच्या दिशेला राणीवास आहेत. तिथून ते इथपर्यंत राणीवास आहेत. आणि हा पालखी दरवाजा आहे. ज्यांना पालखींचा मान होता त्यांना पालखीत बसून वरती इथून आणलं जायचं. तर आपण राणीवासा बघूया. पूर्ण सगळे नाही दाखवत मी, एक दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. तर आपण इथेच जाऊया. हे बघा राणींचा महाल इथं आहे. शिवकालीन बाथरूम म्हणजे टॉयलेटही तुम्ही बोलू शकता. आणि हा जो आहे पलीकडे तो दुसरा राणीवास आहे, तिकडे सुद्धा बघतो मी, ट्राय करतो दाखवण्याचा. सावी कदाचित त्या काळी इमर्जन्सी एक्झिट पाण्याचं प्लॅस्टिक पण टाकलं. मित्रांनो हे असे बॉटल हे प्लॅस्टिक वगैरे हे असा कचरा असेल ना, तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही हे उचलून कचऱ्याच्या डब्यात टाकण्याचा प्रयत्न करा. हे राणीवासा आहे. आणि इकडूनच समोरच्या दिशेला हे आहे धान्याचा कोठार. इकडे धान्य वगैरे ठेवलं जायचं. हे धान्याचं कोठार आहे. पाहू शकता किती खोल आहे. तिथून रोपवेने वरती येण्याचा मार्ग आहे तो, तिकडे मी दाखवतो तुम्हाला थांबा. इथून रोपवेने वरती येतात. आणि हिरकणी बुरुजाकडे सुद्धा जाण्याचा हाच मार्ग आहे. तर मित्रांनो बऱ्यापैकी झालं आहे म्हणजे मोस्टली ऑलमोस्ट सगळं केलं आहेच कंप्लीट. दादा वगैरे सगळे चालत येत आहेत, मी पुढं आलो आहे चालत. तर या व्हिडिओमध्ये एवढं काय माहिती वगैरे सांगता आली नाही. तुम्हाला सगळी माहिती संपूर्ण रायगडची माहिती पाहिजे असेल या किल्ल्याची तर तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो, तिकडे जाऊन बघा. जस्ट बाबूचा उद्या बड्डे आहे म्हणून आम्ही आलेलो. आणि झालं आहे सगळं दाखवता आलं नाही व्हिडिओमध्ये. एक आठवण म्हणून व्हिडिओ केले आणि आता खूप दम लागला. आता जवळपास माझं झालं आहे उतरून, थोडंसंच राहिलं 10 मिनटाचं.
दादा वगैरे ताई वगैरे बाबूवरतीच आहे. तर चला, व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटद्वारे माझ्यापर्यंत कळू द्यात. व्हिडिओला जास्त जास्त शेअर करा, लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. खाली जातो आता, थोडासा विश्राम, नाश्ता वगैरे काय जे पण असेल ते, आणि मग निघतो डायरेक्ट पनवेलच्या दिशेला. आणि यापुढे आपण जास्तीत जास्त व्हिडिओ बनवण्याचे प्रयत्न करूच. त्यामुळे तुम्ही चॅनलवर स्टेबल राहा. असं काय म्हणजे व्हिडिओ वगैरे येत नाही तर अनसबस्क्राईब करतो वगैरे असं काय अशातली गोष्ट वगैरे नाही. व्हिडिओ येत राहतील, स्टेबल राहा आणि म्हटल्याप्रमाणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. आता व्हिडिओ इथेच थांबवतो आणि पनवेलच्या दिशेला निघतो. जय शिवराय.